शिवाजी पार्कच्या प्रोटेस्टमध्ये आपल्याला खूप युनिक पोस्टर्स बघायला भेटले. क्रिएटिव्हिटी, मीम्स आणि सार्केझमने भरलेली होती ही प्रोटेस्ट. मोदीवरती मीम, शहावरती मीम, इव्हन चीफ जस्टिसला पण नाही सोडलं यांनी. तो नुकताच आलेला प्रल्हाद जोशी सुद्धा शिकार झाला. या मीम, सार्केझमला सर्वांना साईडला सोडलं की बाकी सर्व गोष्टी थोडी सिरियस होती. सर्वीकडे जोश, नारेबाजी आणि चर्चा. 80% लोक महत्त्वाच्या टॉपिक्सवरती बोलत होते. उदाहरणासाठी म्हणायला गेलं तर TV9 मराठीचे हे रिपोर्टर्स, प्रोटेस्टमध्ये भाग घेतलेले लेक्चरर, विविध पॉलिटिकल पार्टीचे स्पोकपर्सन, पॉलिटिशियन, कार्यकर्ता, खूप लोक आलेले. लोक वेगळी, प्रोफेशन वेगळी, पण विषय एकच, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे. इव्हन आमचे जेन झी समर्थक पण आलेले आणि ते पण बोलले स्वतःसाठी. हे खूपच महत्त्वाचं. या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बघू. कीप वॉचिंग. बोला. आम्ही सगळ्या मीडियाचे आहोत, आम्ही गोदी मीडिया नाही आहोत. कारण की मीडियाला पण माहिती आहे आम्ही जनतेचा आवाज आहोत आणि आम्ही जनतेचे प्रश्न उठवत असतो. आणि आम्ही जे काही आज 6 जण आलेलो आहोत, आम्ही सर्व मीडियाकडून TV9 मराठीमधून आहोत. आम्ही आज विद्यार्थ्यांसोबत प्रोटेस्टमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्हालाही खूप आनंद झालेला आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या नंतर आपल्याला मोदी आणि शहांकडे मोर्चा वळवायचा आपला. नितीन गडकरीच्या बद्दल काय बोलायचं तुम्हाला? खरं तर नितीन गडकरी यांचं पण आता आधीपर्यंत आपण पाहिलं होतं की त्यांच्याबद्दल प्रतिमा चांगली होती, पण आता सध्याचं जे वातावरण आहे ते फक्त नितीन गडकरीच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्याला बदलायचंय. आणि तरुणांचं खरं तर सत्ता आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं जोपर्यंत तरुण मंडळी ही राजकारणात उतरत नाही तोपर्यंत सिस्टम बदलत आहे. आपल्याला फक्त सिस्टमच्या बाहेर राहायचं नाही, तर तुम्ही सर्वांनी सिस्टम मध्ये जायला पाहिजे. आमचा मीडियाचा तुम्हाला पाठिंबा नक्की असेल. पूर्ण प्रोटेस्ट मध्ये मीडियाचा रोल किती महत्त्वाचा राहिला ऑन ग्राउंड? खरं तर आहे ना, आम्ही असं सांगू की आम्ही खूप सपोर्ट केला. ज्या दिवशी आम्ही ते आंदोलन झालं होतं आम्ही तिकडे मीडियामध्ये ॲज अ प्रोटेस्ट म्हणून म्हणजे CJPचे प्रोटेस्टर्स म्हणून आम्ही काम करत होतो. एवढंच मी सांगेन. supporting the students. I really appreciate every media who is supporting and giving a positive video on social media. एक positive way से हर चीज़ को portray कर रहे हैं. That helps a lot. This get us connected all over the world. यहाँ से media के थ्रू ज़्यादा से ज़्यादा आपको show करना है. I really appreciate media. Thank you. प्रॉपर्टी है जो हमारे सब नीलम होना चाहिए. शाखा सब पब्लिक का प्रॉपर्टी है, वो सब नीलम होना चाहिए. आशीष बोरसे अपना बच्चे को ऊपर दिल्ली में जो हुआ है उसका हिसाब देना पड़ेगा उसको. पण टेक ऑन चिल्ड्रन मूवमेंट. ओके, आई एम अ लेक्चरर, आई एम अ मिलेनियल बेसिकली. ओके. मैं 1 हफ्ते से वेट कर रहा था कि कब छुट्टी मिले यार. हाँ. और जैसे ही खुश हुआ इन लोगों ने रिज़ाइन दे दिया. बट आई एम प्राउड ऑफ माई स्टूडेंट्स जो कंटिन्यूस प्रोटेस्ट पर आ रहे थे. तो प्राउड भी हो रहा था और लग रहा था कि फाइनली इनकी वजह से मिलेनियल्स को भी थोड़ा स्पाइन मिल गया. तो आप सोच रहे थे कि जंतर मंतर जाना पड़ेगा? मुझे लगा था कि जाना पड़ेगा यार. हाँ. और सच बोल रहा हूँ कि थोड़ा रिज़ाइन दे दिया तो बुरा भी लग रहा है. हाँ. 2 दिन बाद देना चाहिए था. 2 दिन आपको भी बाद पार्टिसिपेट कर. हाँ यार. नितीन गडकरी को भी इस्तीफा दिलवाना है हम लोग को. भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्ही काय बोलाल? भारताची शिक्षण व्यवस्था ही शिक्षण व्यवस्थेचा बट्टाबोल केलेला आहे आणि तरुण मुलांच्या भविष्याचा खेळ केलेला आहे. रोजगार नाही, बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. जे दिलेले शासन गव्हर्नमेंटने कोणतेही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, त्यांचे फक्त राजकारणाचंच चाललेलं आहे. इथे कंपन्या नाही, महाराष्ट्राची अत्यंत दुर्दशा करून ठेवलेली आहे. सकाळी उठला का याला पट्टा टाका, त्याला पट्टा टाका, दुसरं इथे काही दिसत नाही. महागाईबद्दल बोलत नाही, अदानीच्या मीटरबद्दल पण बोलत नाही. सर्वसामान्याची पूर्ण म्हणजे
त्याचं बजेट पूर्ण कोलमडून गेलेलं आहे. म्हणून मी ह्या सरकारचा आणि त्यांचा मी निषेध करीत आहे. आणि आपल्या येणाऱ्या युवा जनतेसाठी काय बोलाल तुम्ही? येणाऱ्या युवा पिढीसाठी युवा पिढीसाठी माझा चांगला संदेश असेल का त्यांनी ही एकजूट होऊन सर्व हे ज्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला त्यांचा एकजुटीचा विजय असो, त्यांचं भविष्य कल्याण हो, असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. मला या पूर्ण प्रोटेस्टला मुंबई पोलिसनी खूप चांगलं मॅनेज केलं आणि प्रतिसाद दिला. अनलाईक दिल्ली पोलीस और पू की मुंबई पोलीस. अजून तर मी काहीच दाखवलं नाही इतकं काय काय झालं प्रोटेस्टमध्ये. स्पायडरमॅन पासून खूप सारे नवीन नवीन कॅरेक्टर, अजून खूप काय आहे तुम्हाला सगळं मी दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं चॅनल. बड़ा गिलास 20 रुपए का, इधर चले आइए हमारी जूस वाली गाड़ी. दादा E20 बद्दल काय बोलता येतं तुम्हाला? नेक्स्ट टार्गेट नागपूर. नागपूर नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट टार्गेट नागपूर.